युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सवरती सर्च ऑपरेशन, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी, पैसे सापडले नसल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी उद्या महाराष्ट्रामध्ये मतदान, आज निवडणूक साहित्य केंद्रावरती पोहोचणार, प्रशासनाकडूनही जोरदार तयारी। उद्धव ठाकरे आज तुळजाभवानीचं दर्शन घेणार, मतदानाआधी तुळजाभवानी पुढे नतमस्तक होणार, उद्याच्या मतदानाआधी नेत्यांचं देवदर्शन। भाजप आणि काँग्रेसच्या परस्पर विरोधामध्ये तक्रारी, निवडणूक आयोगानं उत्तरासाठी दिली 25 नोव्हेंबरपर्यंतची मुदत। आचारसंहितेच्या काळात कोट्यवधींची रोकड, मद्य, सोनं चांदी, अंमली पदार्थ जप्त, एकूण 660 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 5 पट जप्त। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कारवरती अज्ञातांकडून दगडफेक, हल्ल्यामध्ये देशमुखांच्या डोक्याला गंभीर दुखापत, हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्केंवरती जीवघेणा हल्ला, मस्केंना उपचारासाठी नांदेडला हलवलं, संतोष पांगर यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा वंचितचा आरोप। भारताचा 4700 किलोचा वजनदार उपग्रह अंतराळात, एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सनं बजावली कामगिरी।